शुभे दिसतोय चक्क. काय कोणाचा फोन आला तुला? मी आहे म्हणून पळून गेला तिकडं. अरे भाऊ पळून नव्हतं गेलो, पण घरून फोन आला होता म्हणून गेलो होतो मी. मला नका सांगू, माझ्या एकटा पळालाय तू. काय तू गाड्यावानी गाडी आणि त्या पुरीला घाबरला का तू? बरोबर, मग रावल्याचं काय झालं? ती पोरगी एवढी खतरनाक आहे का? तुम्ही मला सांगितलं नाही म्हणले बापन भाऊच लय खतरनाक आहे. ती पोरगी ते किती का खतरनाक होती राव, मी घाबरलो ना तिला. बरं जाऊन दे मग, आता ते रावले झालं, आता काय करायचं? तुला काय नाही आता मला शरडाकडे जायचं तिकडं. चल मग तुला सोडून देतो. पेटल आभाळ सार पेटला हा प्राण रे. उठला हा जाळातून कर पलरान रे. उजळताना जळून गेलो राहील ना भान. डोळ्या हातल्या पाण्यानेही विझेना तहान. राहिले रावले असं कुठं चाललंय एवढे सॅड गाणे ऐकतोय? झालं काय रावल्या? रावल्या अरे मी आवाज येतोय मागून, काही गाणे लावले गाणे बंद करते आधी. माहिती नाही तिच्यावर किती प्रेम करतो. सांग ना, करणं काय ते तुला माहिती कधी माझ्या खाणं मागं माझी लायकी काढली. मला म्हणजे तुझी लायकी का? सांग ना शुभे, काहीतरी करणार. मी स्वतःच्या काळजावर घातलेला घाव हा रोज आतून जाळतो मी वेदनेचा गाव हा. अपुलाच तो रस्ता जुना. काय इतका वेळ असतोय? किती वेळची फोन केलाय मी? काय रे, काय काम होतं? प्रियाने असं नव्हतं करायला पाहिजे. त्या रावल्याची काय अवस्था झाली तिकडं? बोलत नाही काय नाही, ते तिकडे एकटाच बसलेला असतो. तू रावल्याचं सांगतोस, प्रिया पण काय लय खुश नाहीये. काय अरे मायऱ्या, तुला माहिती का, प्रिया पण लय प्रेम करते रावल्यावर. काय खरंच? हा रे मायऱ्या, हा खरंच. मग ती अशी काय वागली मग? अरे तिच्या भावामुळं आणि बापामुळं ती असं करते. तिला वाटतं तिच्या घरच्यांना कळालं तर रावल्याला ती सोडणार नाहीत म्हणून. तुमचं इकडं भलतच चाललंय, तिकडे रावल्याला बाहेर लागायची बारी आली. रावल्याला जाऊन सांगतोच मी आता. अरे गायबाने नको सांगू, मला प्रियाने सांगितलंय, सांगू नको. तुला कळतं का तिकडे माझा मित्र याड लागायची बारी आली, तो काय चाललंय नको सांग. अरे मी जाणार आहे थोड्या वेळाने तिच्याकडं, मग मी बघते. आपल्यालाच काहीतरी करायला लागणार आहे आता. अरे पण काय करणार आहे? तुझं आता घरी, मी बघतो काय करायचं. प्रिया, काय ग प्रिया, कोण एकटी बसलीस? काही नाही ग, असंच बसले. नको सांगू, मला माहितीये मी बोलले. बोललीस? काय बोललीस? कोणाला बोललीस? अगं मायरा भेटलो होता, ते सांगत होता रावलेले डिप्रेशन मध्ये गेलाय. आणि मग अगं तुला सांगितलं होतं ना, मैऱ्याला कशाला सांगितलं तू? आता मैऱ्या रावल्याला जाऊन सांगत. अगं नाही सांगत, आणि जाऊ दे ना, सांगितलं तर सांगितलं. अगं हो, पण
पण बिन काय नाही, चल खाली. राहुल्या खाली ये, वर काय खाला बसला. राहुल्या आज तुला खुश होणार, तुझ्यासाठी आनंदाची बातमी आहे आज. मायऱ्या नको चेष्टा करू, मी त्या मूड मध्ये नाही. जा बरं इथून तू पाय. राहुल्या ती प्रिया आहे पण तुझ्यावर लय प्रेम करते. पिंकीने सांगितलं मला हे. काय खरंच काय सांगितलं अजून तिने मायऱ्या? मायऱ्या मला प्रियाला आत्ता भेटायचंय, आत्ता. आत्ता शंभर मी काय तर लोकेशन लावतो, बघ तू. तू इथं काय करतोस? तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का? का प्रिया येड समजतीस का मला? का काही कळत नाही मला? खरंच करत नाही तू माझ्यावर प्रेम? नाही करत. माझ्या डोळ्यात बघून बोल, तुझ्या मनात माझी जागा आहे का नाही? नाही म्हणलं कळत तुला? नाही कळत प्रिया मला, कारण तुझे डोळे एक बोलतेत आणि तू एक बोलतीस. नाही करत तुझ्यावर प्रेम. खरंच नाही करीत तू माझ्यावर प्रेम? नाही करत. खरंच नाही करीत तू माझ्यावर प्रेम? राहुल्या हे काय केलं तू? काय केलंस तू? येणं झालंस का? झालोय झालोय झालोय, त्या प्रेमात येडा झालोय. अरे काय केलंस? हे किती लागलंय तुला? का प्रिया, का नाही म्हणालीस? कुठून काढ? अरे ही पद्धत आहे का तुझी मानवायची? हा तुला ऐकायचं ना माझं, पण आहे माझं तुझ्यावर प्रेम. चल ते राहून द्या इथं रक्त चाललंय मरणाचं. दवाखान्यात जायला लागेल पहिलं. ए हा, त्याला दवाखान्यात न्या, मी पण प्रियाकडे हा, बघते. ती प्रिया ए प्रिया, प्रिया. गेला का ग तो? हो. बरं चल प्रिया, आता आपण पण घरी जाऊ. रडू नको प्रिया, चल ग.